नमस्कार, मी राधिका रेडकर। आज खरं म्हणजे काही माझा मूड नव्हता हे काही हे करण्याचा, व्हिडिओ करण्याचा, पण तुम्हाला एक गंमत सांगायची म्हणून मुद्दाम आता व्हिडिओ करते। काय झालं की आमच्याकडे ना माझ्या एक जाऊबाई मोठ्या आहेत, त्या वयाने माझ्यापेक्षा जवळजवळ 15 वर्षांनी मोठ्या आहेत। तर त्या आल्या आहेत, म्हणजे पलीकडच्या खोलीत झोपलेल्या आहेत त्या। तर त्या आल्या आणि म्हणून त्या आल्या म्हणून माझ्या गावातल्या पण नंदांना बोलवून घेतलं। तर आम्ही काल सगळ्यांचं आमचं गेट टुगेदर सारखं झालं। तर यांचं ते थोडं कोकणातल्या, आता बघा माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या, म्हणजे 90च्या आसपास आहेत त्या। तर त्या आधी आल्या, त्याचंच आम्हाला फार कौतुक। तर म्हणजे सगळ्यांना बोलव, आणखीन आपण एकत्र जेवण करूया। तर काय करायचं, स्वयंपाक काय करू म्हटलं। तर ते म्हणाले अगदी साधा स्वयंपाक हवा आहे, ते तुमचं ते काय करता पावभाजी आणि तसलं काही मला हे होत नाही, मला सोसत नाही, अगदी साधा आहे। खरं म्हणजे एवढंही मी जेवत नाही, चतकोर खाईन, पण मला हेच खायचं। म्हणाले एक आंबाडीची भाजी कर आणि शेंगा घालून पिठलं कर, शेवग्याच्या शेंगा घालून, बाकी मग भात ताक मेथीचं असतं, म्हणजे भाकरी कर, हे मला खूप दिवसापासून खायचं, पण स्वतःच करून खायचं आहे, तो कंटाळा म्हणून नाही करत, म्हणून तू कर प्लीज नाही, हे माझं तू कर। तर ठीक आहे म्हटलं। तो सगळा काल स्वयंपाक झाला, जेवण झाली, आणि नंदा आहेत, गेलेल्या नाही आहेत त्या। तुम्हाला सांगायचं म्हणून एवढ्या गडबडीत आले मी, करतोय मला गोंधळ होतोय मला सगळा। तर संध्याकाळी जेवण उरलं ना, जेवण असं काही होत नाही ना की माणसं आली की नवीन आपल्याला असं वाटतं की पानावर बसल्यावर कमी पडायला नको, म्हणून आपण जरा जास्तीतच करतो ना। तसं थोडं राहिली, मी भाकरी राहिली, पिठलंही राहिलं, भातही राहिला, सगळंच राहिलं। आता म्हटलं परत तेच वाढायचं बरं वाटत नाही ना, आपण आपल्या पण असतो ना। तर मग काय केलं असतं सांगा, जरा पावभाजी आणली, भेळ आणली, असं काहीतरी झालं असतं, आणि ते फ्रीजमध्ये ठेवून उद्या खाल्लं असतं। त्यावेळेला नाही असल्या काही नाही, ते फ्रीजमध्ये वगैरे काय ठेवू नको, तुला मी गंमत सांगते। म्हणून त्यांनी काय सांगितलं माहिती आहे, ते ज्या भाकरी होती ना त्याच्या म्हणाले तुकडे कर बारीक, आणि त्याच्यात कांदा बारीक चिरून घाल, दही घाल त्याच्यामध्ये, आणि साखर मीठ घाल, आणि मस्तपैकी हिंग मोहरीची फोडणी घाल, फोडणी खाली उतरव, वर गॅसवर ठेवू नको, आता मोठ्या त्या असल्यामुळे ते सगळं व्यवस्थित सांगणार मला। तर आणि त्याच्यामध्ये तिखट घाल म्हणे, दे म्हणाले फोडणी। ते केलं, जरा मनात हेच होतं की कसं काय म्हणतील बाकीचे, काय आवडेल की नाही, आणि म्हणाले ते पिठलं आहे ना त्याच्यात शेंगा फार राहिल्या, तसं तू म्हणत होतीस ना, त्या शेवग्याच्या शेंगा सगळ्या बाहेर काढत्या, कुस्कर, आणि ते त्या पिठल्यात मिसळ, आणि तो भात मोकळा कर, त्याच्यामध्ये ते पिठलं घाल, आणि मस्तपैकी खडा मसाला घाल म्हणाल्या, सगळा खडा मसाला घाल, चांगला मस्त तेल जरा जास्त घाल परत, आणि टाक भात म्हणाले, दमदमीत त्याला चांगला वाफ येऊ दे। सगळं केलं, पण जरा हेच करत होते। आणि ताक पण उरलंय म्हणत होतीस ना, म्हटलं हो ताक उरलं। तर ते मी आणले ना, आगळ आणले बघ येताना, तर ते आगळ घाल, थोडं साखर मीठ घाल सगळं, आणि ढवळ, आणि ते दे वाटी वाटी। तोच बेत केला बरं का मी। आता तेवढ्या मोठ्या सांगतायत, पण मनात जरा ते शंकाच होती की आवडेल की नाही सगळ्यांना म्हणून। तर काय सांगू मी तुम्हाला, सगळ्यांनी असं ते ओळखताच आला नाही, हा कसला भात आहे ओळखा म्हटलं। कसला आहे गं, मसाला तर मस्त लागतो, मसाला कसला भात आहे हो म्हटलं, सकाळचा पिठलं भात आहे तो। सगळे इतके हसले, हसत खेळत इतक्या मस्त येतात। मला काय लक्षात आलं, आपण मारे आपलं आमचं वय झालं, आम्हाला सगळं कळतंय म्हणतो, पण तसं काही नसतं बरं का। आपल्या वरची जी माणसं असतात ना, ते आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात, आणि खेड्यातून तर हे सगळं करण्याचं मागच्या पिढीचा चांगला हे असतो। तर त्यामुळे मला हे तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं, म्हणून मी आज हे शेअर केलं तुमच्याबरोबर। किती छान ना बघा, सगळेजण अगदी आनंदाने, जसं काही नवे पदार्थ केले तसं करून सगळेजण खुश होऊन जेवले। मग गप्पा टप्पा झोपायला 12 वाजले, काय सांगायचं तुम्हाला, खूप गडबड झाली। चला, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।